आपण आपल्या लेकराला कुटुंबाला दिलेला शब्द प्रत्येक वेळेस पाळूच शकत नाही. मग जेव्हा असा शब्द मोडतो तेव्हा कुटुंबात एक वेगळंच वातावरण निर्माण होतं. काय करायचं अशा वेळेस? नमस्कार, मी अशोक रामराव देशपांडे, मिडास टच इंटरनॅशनल प्रीस्कूलच्या माध्यमातून मी तुमच्याशी संवाद साधतो आहे. प्रत्येक वेळेस शब्द पाळणं जगात कुणालाही शक्य नाही. अनेकदा आपण दिलेला शब्द मोडण्याची शक्यता जास्त असते. पण जेव्हा जेव्हा आपण दिलेला शब्द आपण पाळू शकत नाही तेव्हा तेव्हा ज्यांना शब्द दिला आहे आपण त्यांच्यासोबत त्या विषयावर बोलणं झालं पाहिजे. उदाहरणार्थ, आपण आपल्या बाळाला शब्द दिला आहे की उद्या संध्याकाळी मी तुला गार्डनमध्ये घेऊन जाणार. आता होतं असं की आनंद सगळा भविष्यात आहे. आज संध्याकाळी दिलेल्या शब्दामुळं त्याची संध्याकाळ आनंदात गेली आहे, रात्र आनंदात गेली आहे. सकाळी उठल्याबरोबर तो एवढा सतेज, फ्रेश, आनंदी उठलाय की आज संध्याकाळी मी आणि माझे बाबा गार्डनमध्ये जाणार खेळायला, आम्ही सोबत सोबत मस्ती करणार, मज्जा करणार. अशा सगळ्या गोष्टी त्याच्या मनात चालू आहेत. आणि जेव्हा तो शाळेत जातो, पण शाळेतही याच आनंदात असतो की सगळ्या मित्राला सांगत असतो, आज तुला माहिती आहे काय होणार आहे आमच्या घरात गंमत, माझे बाबा कामावून लवकर येणार आहेत, मी आणि माझे बाबा लवकरात लवकर गार्डनमध्ये जाणार आहोत, तिथे घसरगुंडी किती छान आहे ती आम्ही खेळणार आहोत, तिथला झोका खेळणार आहोत, अरे मजा करणार आहोत आम्ही आज. असं सगळं आनंददायी वातावरण असतं. त्या दिवशीचा टिफिन व्यवस्थित जातो. त्या दिवशी घरी आल्याबरोबर पण थकवा येत नाही. लगेच बाबा येण्याच्या अगोदर आपण तयार पण होऊन जातो. आई सांगते की आत्ताच बाबाचा फोन आला आणि त्यांना आज यायला उशीर होणार आहे. मला सांगा, गेल्या 24 तासापासून जो आनंद व्यक्त होत होता तो आनंद एका क्षणात संपून जातो. आणि मग होतं असं काय की ज्या ज्या वेळेस त्यांनी आनंद व्यक्त केला त्या सगळ्या गोष्टी आठवतात आणि त्याचं दुःख वाटायला लागतं. ज्या ज्या मित्रांना सांगितलं होतं की मी आणि माझे वडील हे गार्डनमध्ये जाणार आहोत, आम्ही काय काय मज्जा करणार आहोत, ते मित्र उद्या विचारणार आहेत की काय झाली मज्जा तुमची. मग त्यांच्यासमोर काय कपाळ सांगायचं? लहान जरी लेकरं असले तरीसुद्धा त्यांना स्ट्रेस येतो आणि त्यांना वाटतं की माझी या घरात काही व्हॅल्यूच नाही. आणि त्यांना अजून एक वाटतं की माझ्या वडिलांच्या शब्दाला काही किंमत नाही. ते म्हणतात येतो पण येत नाहीत, एखादी गोष्ट देतो म्हणतात पण देत नाहीत. अशा वेळेस पालक म्हणून आपण काय करायला पाहिजे माहिती आहे? आपण जेव्हा शब्द देतो बच्चूला की उद्या निश्चित 6:30 वाजता आपण गार्डनमध्ये खेळायला जाणार आहोत, पण त्याच वेळेस एक छोटीशी गोष्ट सांगून ठेवा, बाळा पण एक लक्षात घे, तुला माहिती आहे ना मी ऑफिसमध्ये जातो आणि तुला माहिती आहे ना मी बॉसबद्दल सांगितले माझ्या, है ना, तो खूप कडक आहे. जर समजा काही चुकून उद्या बॉसनी मला लवकर यायला परवानगी नाही दिली तर चिंता करू नको, मी बॉसला ठणकावून सांगणार आहे की उद्या नाही वेळ मिळाला तर परवा दिवशी मी माझ्या लेकरासोबत गार्डनमध्ये जाणार. आता उद्या का परवा एवढाच एक प्रश्न राहिला आहे आणि पक्का मग तुम्हाला 2 दिवसात वेळ पाळायला सोपं जाईल. बाळाच्या मनात पण क्लिअरिटी असेल की कदाचित जर आज बॉसनी सुट्टी दिली तर आम्ही आज जाणार आहोत आणि जर समजा काही कारणामुळं नाही जमलं तर आम्ही उद्या जाणार आहोत. तोही त्या मानसिक तयारीत असतो आणि त्याचा फायदा मात्र लेकराच्या आयुष्य घडताना होत असतो. तो पण शब्द पाळणारा होतो आणि शब्द पाळत असताना शब्द आपण देतो ना जेव्हा, तेव्हा त्या शब्दाच्या अर्थाची जबाबदारी आपली आहे याची जाणीव होते. म्हणून निश्चितच आपण आपल्या लेकरांना शब्द देताना अधिक काळजी घेऊया आणि दिलेला शब्द पाळताना पण अजून काळजी घेऊया. आणि जर चुकलंच तर लहान लेकरांना सुद्धा सॉरी म्हणायला बिलकुल लाजू नका आणि सांगा त्याला की बाळा नाही जमलं पण उद्या गार्डनमध्ये पण आईस्क्रीम पण आणि भेळ पण निश्चित, असं काहीतरी सांगा आणि आपल्या लेकरांच्या मनामध्ये आपल्याबद्दल निर्माण झालेला राग कमी करण्याचा छान प्रयत्न करा. मला खात्री आहे तुम्ही समजदार पालक आहात. दररोज रात्री 8 वाजता
एक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतो आहे, तो तुम्ही सगळ्या लोकांपर्यंत पाठवत आहात. अहो, तुमच्याच सामर्थ्यानं खरं तर चॅनल अतिशय उत्तम ग्रो होत आहे. तुम्हाला सर्वांना खूप खूप धन्यवाद.